शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकदा एका बैठकीच्या निमित्तानं एकत्र आले होते आणि या भेटीवरनं आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे। सगळ्याच गोष्टीत राजकारण पाहायचं नसतं। पंतप्रधानही सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करतात। शरद पवार हे संस्थेचे अध्यक्ष आणि मी ट्रस्टी म्हणून या बैठकीला येत असतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं होतं। परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात। ही महाराष्ट्रीय संस्कृती परंपरा आहे, ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही। तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे नंबर 1, ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल, राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत, खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत। याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे। ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे। ह्या तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना। त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं। आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात। सध्या अलीकडे खूप जोरात मोठे पवार, लहान पवार, मोठे बंधू, लहान बंधू, ठाकरे बंधू वगैरे असं सगळं चाललेलं आहे। आता हे दोन बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे, तर मग आता काकापुत्या एकत्र येतील तर काय हरकत आहे असं त्यांना वाटत असावं। आणि भेटी गाठी काही निवळ एकत्र येण्यासाठी असू शकतात असं नाही। काही कार्यक्रम असतात सार्वजनिक किंवा जनतेच्या हिताचे कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी ते जाऊ शकतात। अजितदादा आणि शरद पवार, कीर्तिवार जयंत पाटील किंवा इतर सुद्धा ज्या वेगवेगळ्या पक्षाचे लोक, त्या वेगवेगळ्या संस्था आहेत। मग काय साखरेच्या बाबतीमध्ये असतील, ऊसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील, इतर काही बाबतीमध्ये, तर त्याच्या वेळा त्या किंवा हे आपलं रयत शिक्षण संस्था, अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये पवारसाहेब पण आहे, अजितदादा पण आहेत, कधी कधी सुप्रिया सुळेसुद्धा आहेत, अनेक ठिकाणी अशा ठिकाणी। तर या सामाजिक संस्थांच्या आहेत, त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात, त्या चर्चेसाठी ते एकत्र येतात। काय तो भाग काही नवीन नाही आपल्याला। राष्ट्रवादी दोन्ही एकत्र यावं असं वाटतं? आम्हाला निश्चितपणाने एकत्र आलं तर आनंदच होईल। आम्हाला निश्चितपणाने एकत्र आलं तर आनंदच होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।